गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत पर्याप्तीचं आमचं प्रकरण सुरू आहे. 6 प्रकारच्या पर्याप्ती आहे. संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 6 पर्याप्ती असतात. असंज्ञी जीवांना आणि द्विनिंद्रियापासून 5 पर्याप्ती राहतात आणि एकेंद्रिय जीवांना 4 पर्याप्ती राहतात. म्हणजे 4, 5 आणि 6 असं कॉम्बिनेशन पर्याप्तीच्या बाबतीत जीवामध्ये घटित होणार आहे. 6 पर्याप्ती. आणि ज्या वेळेला पर्याप्तीमध्ये आम्ही काल कोष्टक लावलेला आहे, याचा अर्थ ज्याच्या पर्याप्ती पूर्ण झालेल्या आहे त्या अपेक्षेने ते कथन लावलेलं आहे. याचा अर्थ सरळ सरळ ज्या मिश्र प्रकृती आहे, औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र, कारमाण, ह्या त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येत नाही. मिश्रच्या प्रकृती आपल्याला बाजूला काढाव्या लागतात. अशा रीतीने हे कोष्टक आपण काल बघितलं. आज आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत. पुढच्या पेजवरचे पेज नंबर आहे 201. 6 पर्याप्ती वालों के कौन कौन से योग नहीं होते है. योग किती असतात 6 पर्याप्तिक वाल्याला? तर आपण बघितलं की त्यांना एक औदारिक काय योग असतो, वैक्रियक काय योग असतो आणि असलाच काय योग तर तो राहील आहारक काय योग. म्हणजे मिश्रचे कोणतेही प्रकार त्या ठिकाणी राहणार नाही. आणि परत वैशिष्ट्य की आहारक ज्या वेळेला काय योग आहे त्यावेळेला औदारिक पण काय योग असणार नाही. वैक्रियक वाल्याला आहारक काय योग असणारच नाही. काही काही ठोकळ गोष्टी आहे ह्या आणि ह्या पण आम्हाला लावताना लक्षात येतातही आणि ठेवायलाही पाहिजे. म्हणजे जर समजा आम्हाला आहारक काय योग वाले मुनी लावायचे असतील तर आम्हाला ते लावत असताना आहारक काय योगामध्ये जे स्थित आहे तिथे औदारिक काय योग लागत नाही. वैक्रियक देव आणि नारकींना त्या ठिकाणी मुनिपद होतच नाही, त्यामुळे आहारक काय योग त्यांना होणारच नाही. आणि परत आहारक काय योग म्हटल्यावर मिश्र आम्हाला लावता येणार नाही. अशा तऱ्हेने या पर्याप्ती आम्हाला पाहाव्या लागतात. मग आता 6 पर्याप्ती ज्यांना आहे त्यांना किती किती योग असत नाही असा प्रश्न जर केला तर त्यांना 4 योग असत नाही. औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमाण हे 4 योग असणार नाही, कारण 3 तर मिश्रचेच आहे. आणि चौथा आहे कारमाण काय योग. कारमाण काय योग तर अनाहारक अवस्थेतच असतो, त्यामुळे तो पण असणार नाही. औदारिक मिश्र आदि 3 योग निवृत्त अपर्याप्तक और लब्ध पर्याप्तक अवस्था में होते हैं. औदारिक मिश्र आदि 3 योग हे कुठे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत. म्हणजे आता समजा निवृत्त अपर्याप्तक अवस्था कुणाची असणार आहे, त्या ठिकाणी 3ही वाल्यांची असू शकते. औदारिक मिश्रवाल्याचीही असू शकते, वैक्रियक मिश्रवाल्याचीही असू शकते आणि आहारक मिश्रवाल्यांची पण असू शकते. परंतु लब्ध पर्याप्तक जर लावायचं असेल तर मात्र औदारिक मिश्र मध्येच लब्ध पर्याप्तक लावावं लागेल. अशा अवस्थेत असतात आणि कारमाण का योग अनाहारक अवस्था में पाया जाता है. निवृत्त अपर्याप्तक अवस्था में ही उपचार से पर्याप्तक मान लेने पर कारमाण का योग को छोड़कर
शेष 14 योग होते है. आणि थोडं बारीक जर पाहायचं असेल तर जो निवृत्त पर्याप्तक आहे तो पर्याप्तक बनणारच आहे. या दृष्टीने त्याला अपर्याप्तक मधले मिश्र लावून त्या ठिकाणी जे आपण काय योग 3 लावले ते त्या ठिकाणी वाढवू शकतो. अशा तऱ्हेने तिथे 14 योग लागू शकतात. एक कारमान योग फक्त बाजूला करायचा. 6 पर्याप्ती वालों के कितने काय योग होते हैं. काय योग त्यांना किती होईल. 6 पर्याप्ती ज्याला आहे त्यांना कमीत कमी किती होतील. कमीत कमी एक. नाही काय योग विचारलं ना. आणि कमीत कमी लावायचे. औदारिक काय योग होईल. औदारिक काय योग. औदारिक काय योग 5वें 7वें और 13वें गुणस्थान तक होता है. अथवा 6 पर्याप्ती वाले अयोग केवली भगवान योग से रहित होते हैं. म्हणजे जर आपल्याला औदारिक काय योग लावायचा असेल तर औदारिक काय योग 6 पर्याप्तीमध्ये कुठे कुठे राहू शकेल. गुणस्थानाच्या परिपाटीनुसार जर विचार केला तर औदारिक काय योग हा 1 पासून किती गुणस्थान पर्यंत राहू शकेल. औदारिक काय योग वाले जीव 13व्या पर्यंत सहज राहू शकतात ते. वैक्रियक काय योगाचा विचार केला तर त्यांची गुणस्थानं कोणती होतील. 4थ्या पर्यंत 1 ते 4. आणि आहारक काय योगाचा विचार केला तर त्यांची गुणस्थानं कोणती होतील. 6 पर्यंत 6व्या फक्त 6व्या पर्यंत नाही 6वं फक्त 6वं. आणि कारमान काय योगाचा विचार केला तर पहिलं 4थं 11वं. पहिलं 4थं 11वं आणि 13व्या कारमान काय. आता पहा पहिलं 4थं आणि नंतर कोणतं सांगितलं. 11वं म्हटलं. आता कारमान काय योग कुठे लावायचा. विग्रह गतीत लावायचा. 11व्या गुणस्थानात विग्रह गती होते. नाही गुणस्थान कमी होते. 4थंच येते. म्हणून पहिलं लावायचं. दुसऱ्यात मरण आहे म्हणून दुसरं. तिसऱ्यात मरणच नाही म्हणून तिसरं नाही. चौथ्यात. आणि 4थ्या नंतर लावायचं ते एकदम 13व्यात की ज्या वेळेला समुद्घाताची अवस्था आहे 3 समयपर्यंत कारमान काय योग आहे. म्हणजे 11व्यात का नाही लावायचं कारण विग्रह गतीमध्ये कारमान काय योग आहे आणि म्हणून अशा रीतीने औदारिक काय योग. आता जर आपण म्हटलं औदारिक काय योग तर हा अशा तऱ्हेने आपण सगळे योग लावून बघितले. आणि अथवा 6 पर्याप्ती वाले अयोग केवली भगवान योग से रहित होते हैं. 6 पर्याप्ती वालों के अधिक से अधिक किती 3 काय योग असतील. औदारिक काय योग, वैक्रियक काय योग आणि आहारक काय योग. एक योग त्रस काय संज्ञी पंचेंद्रिय आदि मार्गणाओं में होते हैं. औदारिक आणि वैक्रियक एकदम कसं राहील काय योग. नाही नाना जीवांच्या अपेक्षेने 6 पर्याप्ती बघितल्या की नाही. 6 पर्याप्ती कुणाकुणाला राहू शकतात तर मनुष्य तिर्यंच्यांना आणि तिकडे देवनारकींना. तर ते नाना जीवांच्या अपेक्षेने ठीक आहे. मला वाटलं ते 2 एकत्र कसे काय लावले बा असं. नाही 2 एकत्र नाही. 6 पर्याप्ती वाले नपुंसक वेदी में कितने कुल होते हैं. 6 पर्याप्ती आहे आणि नपुंसक वेद आहे. या नपुंसक वेदामध्ये 6 पर्याप्ती असणाऱ्यांचा प्रामुख्याने कुणाचा अंतर्भाव होऊ शकेल. नारकी जीवांचा. कारण नारकी जीवांना नपुंसकच वेद 1 ते 7 नरक पर्यंत असणार आहे आणि त्यांचे कुल सांगितलेले आहे 25 लाख करोड कुल नारकी जीवांचे. नंतर नपुंसक वेदी वाली कुठे राहू शकतील. नपुंसक वेदी वाले मनुष्यांमध्ये राहू शकतात. 6 पर्याप्ती लावल्या म्हणून. जर नुसतं नपुंसक वेदवाला विचारलं असतं 6 पर्याप्ती नसत्या
तर मग पहिल्या गुणस्थानापासून असं. संपूर्ण संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य तिर्यंच्या पर्यंत. इथे पण पर्याप्ती प्लस विचारलाय नपुंसक वेद, म्हणून फक्त मनुष्यांमध्ये 14 लाख करोड आणि पंचेंद्रिय तिर्यंच हे घ्यायचे. संज्ञी आणि असंज्ञी दोन्ही प्रकारचे मिळून 43.5 लाख करोड. कारण संज्ञी आणि असंज्ञी मध्ये पण 3 वेद आपल्याला दिसतात. चतुरेंद्रियापर्यंत एक नपुंसकच वेद असतो, पण संज्ञी आणि असंज्ञी पंचेंद्रियांमध्ये मग तो समूर्छन असेल तरीही 3 वेद त्या ठिकाणी नाही. समूर्छन असेल तर नपुंसकच वेद आहे. गर्भज असेल, असंज्ञी पंचेंद्रिय गर्भज असेल तरच 3 वेद आहे. ज्याचा संज्ञी पंचेंद्रिय आहे तिर्यंच पण समूर्छन जन्म आहे त्याचा नपुंसकच वेद राहणार आहे. नंतरचा प्रश्न, छह पर्याप्ति वालों के संयम मार्गना में कौन कौन से भेदों का अभाव हो सकता है? संयम मार्गणेचे भेद पहिल्यांदा किती? 7 भेद आहे. आता या 7 भेदांमध्ये कोणत्या कोणत्या भेदांचा अभाव होऊ शकतो? 7 पैकी 6 पर्याप्तीत कोणते वेद संयम नसले तर चालेल? परिहार विशुद्धी नसतं, यथाख्यात संयम मध्येच राहील. यथाख्यात संयम 14व्या गुणस्थानामध्ये पर्याप्ती नाही राहणार ना. म्हणून यथाख्यात संयम को छोड़कर शेष संयम का अभाव हो सकता है. बरोबर आहे. जेव्हा आता तो यथाख्यात संयम धारण करेल तर त्यांचं गुणस्थान 13व 14व त्यावेळेला त्यांना पर्याप्ती रहित म्हटल्या जाणार आहे आणि म्हणून त्या संयमामध्ये पर्याप्ती नसणार आहे, त्याचा अभाव होऊ शकतो. क्योंकि 13व्या गुणस्थानात पण पर्याप्ती नाही म्हणायचं का? पर्याप्तीचं कथन कसं घेतलेलं आहे? पर्याप्ती गुणस्थान कितीपर्यंत लावलेलं आहे? 14 पर्यंत लावलेले आहे पर्याप्तीचे गुणस्थान. आपण पूर्ण म्हटलेलं आहे. 13व्या गुणस्थानात पर्याप्ती आपण धरतोच ना. हो, पर्याप्ती धराव्याच लागतात 13व्या गुणस्थानात. 14व्या गुणस्थानामध्ये आपण म्हणू शकतो नाहीये, म्हणजे कारण तिथे आता शरीराचं हे नाही राहिलं. हो, पण यांनी कसं घेतलं आता? कार्माण काय योग आणि त्यांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था केवली भगवंतांची, त्या अपेक्षेने लावला. अनारक अवस्था पाहिली ना, त्या अपेक्षेने लावलाय. पुढे वाचते म्हणजे लक्षात येते. क्योंकि 12वें आदि गुणस्थान वर्ती जीवों के यथाख्यात संयम होने के बाद जब तक 6 पर्याप्ती रखती है तब तक नियम से रहता है. तो तिथे 6 पर्याप्ती आहे. 13वें गुणस्थान की कार्माण का योग एवं निवृत्त अपर्याप्तक अवस्था में भी यथाख्यात संयम रहता है. म्हणून ते त्या ठिकाणी थोडं आपण लावू शकतो की 13व्या गुणस्थानामध्ये तिथे पर्याप्ती नाही आहे असं कथन करता येऊ शकतं. कार्माण काय योग असताना 3 अवस्थेत आणि 2 समयाचे निवृत्त अपर्याप्तक मिश्र अवस्थेत अशा तऱ्हेने म्हणता येऊ शकेल. बस, बाकी तर आहेच पर्याप्ती. 6 पर्याप्ती सगळे संयम तिथे असणारच आहे. ठीक आहे. तिथे का निवृत्त पर्याप्तक अवस्था घेतली 13व्या गुणस्थानामध्ये? 13व्या अवस्थामध्ये समुद्घात करतो त्यापेक्षेने निवृत्त पर्याप्तक अवस्था. अच्छा. जेव्हा त्यांची मिश्र अवस्था आहे की नाही, औदारिक मिश्र अवस्था, हो, त्यावेळेला त्यांना निवृत्त अपर्याप्तक म्हटलं जातं. अच्छा. म्हणून ती अवस्था आणि अनारक अवस्था अशा 5 समय बनतात. मग ते 2 मिश्रचे आणि 3 कार्माणचे. अच्छा. 6 पर्याप्ती वाले मिथ्या दृष्टि के कम से कम कितने प्राण होते हैं? 6 पर्याप्ती वाले मिथ्या दृष्टी त्यांना कमीत कमी प्राण किती राहतील? 10 पण राहतील. 10 आहे. 6 पर्याप्ती आहे म्हणजे 10 प्राण आहे. पण
जर लब्ध पर्याप्तक असेल तर मात्र प्राण त्या अपेक्षेने सुरू तर दाही झालेले आहे, पण पूर्ती होत नाही. त्या अपेक्षेने त्या ठिकाणी 7 प्राण लावायचे आणि निवृत्त पर्याप्तक अवस्था जर वेगळी पाहिली तर त्याही वेळेला 7 प्राण लावायचे. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही म्हणून श्वासोश्वास, नंतर भाषा आणि मन या 3 कमी लावायचे प्राण. मनोबल हे 3 कमी लावायचे, अन्यथा त्यांना 10 प्राण 6 पर्याप्ती असतील तर असेलच. म्हणून छह पर्याप्ती वाले मिथ्या दृष्टि के कम से कम भी 10 ही प्राण होते हैं, क्योंकि 6 पर्याप्ती पूर्ण होने पर 10 प्राण हो जाते हैं. पर्याप्तियां पूर्ण होने के पहले उसके 6 पर्याप्तियां होती है. 5 इंद्रिय, 3 बल, श्वासोश्वास आणि आयु. निवृत्त अपर्याप्तक अवस्था में उपचार से पर्याप्तक मान लेने पर वचन बल तथा मनोबल एवं श्वासोश्वास को छोड़कर शेष 7 प्राण कह सकते हैं. म्हणून निवृत्त अपर्याप्तक अवस्था घेतली तर 7 प्राण त्या ठिकाणी लावायचे. समजा हा जीव लब्ध पर्याप्तक मनुष्य आहे किंवा लब्ध पर्याप्तक संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंचे आहे, तर त्यांना मात्र हे 7 प्राण त्या ठिकाणी म्हणजे 10 प्राणां म्हणजे सुरुवात झालीच आहे, पण पूर्ती होण्याच्या आधीच त्यांचं मरण होणार आहे. आणि निवृत्त पर्याप्तक अवस्थेत सुरू तर युगपत झालं, पण यांची पूर्ती मात्र निश्चित होणारच आहे. हा फरक राहील. क्या 6 पर्याप्ती वालों के 1, 2 या 3 प्राण भी होते हैं? परत हा प्रश्न असाच आलेला आहे. 6 पर्याप्ती आहे, परंतु त्याला 1 प्राण, 2 प्राण आणि 3 प्राण असू शकतात का? 14व्या गुणस्थानात 1 प्राण असेल. 14व्या गुणस्थानात 1 प्राण आहे, आयु प्राण. आणि अरिहंत अवस्थेमध्ये म्हणजे 13व्या गुणस्थानात 3 प्राण असतील. 13व्या गुणस्थानात 3 प्राण. 3 प्राण कोणते? म्हणजे 4 असतात पण 3 असतील ना, म्हणजे मग 4 आहे म्हणून 3 असतील. हो, पण असं थांब 1 मिनिट. 4 तर आहे आणि नंतर त्यांना 2 प्राण आहे, कायबल आणि श्वासोश्वास. नंतर 2 कारमाण अवस्थेत, कारमाण काय योगामध्ये, कारमाण काय योग असताना 2 प्राण आहे. हो. हा, आणि मिश्र मध्ये मग तो पाहावा लागेल. मिश्रच्या याच्यात 6 पर्याप्ती वालों के 1, 2 भी प्राण हो सकते हैं, क्योंकि 6 पर्याप्ती वाले मिथ्या दृष्टि से 14वें गुणस्थान तक पाए जाते हैं. 14वें गुणस्थान में 1 प्राण तो आयु प्राण है निश्चित. 13वें गुणस्थान में सहयोग केवली भगवान के योग निरोध के समय 2 या 3 प्राण का स्थान बनता है. बरोबर आहे. शेवटी काय होतं त्यांचं, कायबल आणि श्वासोश्वास हे 2 प्राण राहतात, कायबल आणि श्वासोश्वास. मग हळूहळू करून जेव्हा ते योग निरोध धारण करतात, क्रम आहे. 3 प्राण कसे राहतील, ज्या वेळेला काय बलाच्या माध्यमातून म्हणजे पहिल्यांदा बादर काय योगाच्या माध्यमातून बादर मनो प्राण, अशा रीतीने तर 9 स्टेप्स मध्ये योग निरोधाची प्रक्रिया करतात. त्यावेळेला त्यांचा मनोबल प्राण परत कमी करता येतो आणि म्हणून 3 प्राण राहतील, वचनबल आणि कायबल आणि श्वासोश्वास. परत काय योगामध्ये स्थित होऊन वचन बलाचा पण ते निरोध करतात आणि त्यावेळेला त्यांना 2 प्राण उरतात आणि नंतर सूक्ष्म काय योगामध्ये स्थित होऊन श्वासोश्वास प्राणाचाही निरोध करतात आणि त्यावेळेला 1 आयु प्राण उरतो. ही अगदी शेवटची सूक्ष्म क्रिया प्रतिपातीची अवस्था आहे. ही कारमाण काय योग संपल्यावर, केवली समुद्घात संपल्यावर परत पहिल्यांदा तर केवली समुद्घात संपताना 2 प्राण येतातच येतात, पण 2 प्राण आल्यानंतर परत ते 4 प्राणामध्ये स्थित होतात. म्हणजे परत त्यांना मनोबल प्राण आणि वचनबल प्राण हे 2 प्राण सुरू होतात, म्हणजे 4 प्राण परत होतात आणि मग त्यांची योग निरोधाची प्रक्रिया ते करतात आणि त्यावेळेला मनोबल प्राणाचा पहिल्यांदा निग्रह करतात, वचनबल प्राणाचा करतात आणि मग काय बलाचा निरोध करून
एक श्वासोश्वास प्राण त्यांना उरतो. अशी ही प्रक्रिया आहे. म्हणून 3 प्राण या अपेक्षेने लावायचं. म्हणजे 4 असताना 3 नाही म्हणायचं परत. या पद्धतीने कमी करायचे. हा, आता इथे योग निरोध शब्द आलाय म्हणून एक म्हणजे थोडा प्रश्न विचारते की आता आपण असं म्हणजे असं म्हटलं जाते की बा तीर्थंकरांनी मग योग निरोध धारण केला, जसं महावीर स्वामींनी 3 दिवस आधी योग निरोध धारण केला आणि मग म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी. तर मग हे योग निरोध म्हणजे आता इथे तर पूर्ण मन वचन कायेची पूर्ण हे थांबलेली आहे, म्हणजे हलनचलन त्याचं थांबलंय. मग त्यांचा श्वास पण थांबलेला आहे का? जर श्वास थांबला तर इतके 3 दिवस किंवा आज शांतीनाथ स्वामींचे 2 महिने सांगितलंय. नाही तर असं ते नाहीये. कसं लावायचं तेच विचारत आहे. हा, तर योग निरोध धारण केला याचा अर्थ आता त्यांचा तीर्थंकर नाम कर्माचा उदय समाप्त झाला, समवशरणाचं विघटन झालं आणि त्यांनी आता एका स्थली त्या ठिकाणी आसन ग्रहण केलं. अजून योग निरोध 1 महिना आधी किंवा असं होत नाही. नाही, ते शांतीनाथ स्वामीचे 2 महिने सांगितले. सांगितलं ना, ते एका स्थानी जाऊन स्थिर झाले. एका स्थानी जाऊन ते स्थिर झाले म्हणून योग निरोध म्हणतो त्याला. पण ही जी योग निरोधाची प्रक्रिया आहे ही फक्त 13व्या गुणस्थानात अंतर्मुहूर्त शेवटी चालणार आहे. शेवटी जेव्हा नाही, मग आता इथे 13वंच गुणस्थान आहे ना, महावीर स्वामींचं 13वंच गुणस्थान आहे जेव्हा त्यांनी योग निरोध धारण केला तेव्हा. हो, 13वंच आहे, पण किती वेळ? मग ते 2 दिवस पडतात ना, म्हणजे 2 दिवस निरोध, योग निरोधाची प्रक्रिया 2 दिवसाची होतच नाही. शेवटचा प्रश्न माझ्या मनात खूप दिवसाचा तो प्रश्न होता की हे कसं काय, म्हणजे श्वासोच्छवासाशिवाय कसे काय राहतात 2 दिवस? त्याच्या आधीचे तीर्थंकरांच्या आधी खूप जास्त दिवस आहे. असं होतच नाही. शेवटी जो अंतर्मुहूर्त राहिलाय आता, की आता 5 ह्रस्व स्वरांनी इतका 14व्या गुणस्थानाचा काळ आहे, म्हणजे तेवढा आयु राहिली आणि इकडे एक अंतर्मुहूर्त बस. या अंतर्मुहूर्तातच ही सगळी प्रक्रिया होणार आहे. तोपर्यंत ते एका जागी निश्चल राहतील, त्यांच्या समवशरणाचं विघटन होणार आहे. मुळात म्हणजे आता तीर्थंकर प्रकृतीचा तिथे तसा पाहिला तर उदय नाही. जी काही रचना झाली होती तीर्थंकर समवशरणाची, या रचनेचं विघटन झालं, त्यांचा विहार थांबला, एका स्थली ते निश्चल झाले. याला तिथे उपचाराने योग निरोध केला हे म्हटलेलं आहे. आणि शेवटी जी योग निरोधाची प्रक्रिया आता मी जी सांगितली, ही प्रक्रिया शेवटच्या अंतर्मुहूर्तात जेव्हा सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान आहे त्या समयातली ही प्रक्रिया आहे. आणि ती झाली की लगेच श्वासोश्वासाचा निरोध होऊन 14वं गुणस्थान, फक्त आयु प्राण आणि शरीराचं विघटन. शरीराचे शरीराचे जे औदारिक परमाणू आहे हे सगळे आणि कारमाण वर्गणा कर्म परमाणू हे निघणार आहे. कारण पहा, कर्म कुठपर्यंत आहे? 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयापर्यंत है ना. उपांत्य समयात किती जातात? 72 आणि शेवटच्या समयात 12 किंवा 13. म्हणजे इतक्या समयपर्यंत कर्म जीवाजवळ राहणार आहे. आणि कर्माचं आता जे काही कारमाण वर्गणा कर्मरूप होती, बद्धरूप होती, ती विघटित होऊन कारमाण वर्गणा सुटी झाली, वेगळी झाली, मुक्त झाली म्हणा. ती पण जसा जीव मुक्त झाला तशी ती कारमाण वर्गणा पण मुक्त झाली म्हणा. आणि त्याच वेळेला त्यांचे जे शरीराचे परमाणू आहे, औदारिक शरीराचे, हे शरीराचे परमाणू देखील कापरासारखे उडून गेले. कारण तावंत एव खलु ते पेणवे पृथिव्याम यत्ते समानमपरम नाही रूपमस्ति. तीर्थंकराचं स्तवन करताना जणू काही ते परमाणू तुमच्या शरीराला लागले एवढेच विद्यमान आहे आणि म्हणून ते परमाणू परत विघटित होऊन जातात. आणि मग हे तर मायामयी शरीर निर्माण करून मग अग्निसंस्कार वगैरे ही तर ती केवळ ज्ञान झाल्यानंतर निर्वाण कल्याणिकाची मग ते नख आणि केस कसं राहतात? कारण ते विघटित होत नाही. ते विघटित होत नाही. कारमाण वर्गण आहे ना,
नाही, हा. औदारिक वर्गणा, औदारिक वर्गणा जी बद्ध आहे ती निघून जाणार आहे. तसंही नख आणि केश निर्जीव आहे, हो अजीव आहे, निर्जीव आहे ते माहिती आहे. म्हणून हा. ते राहतात. अजीव आहे ना, हो म्हणून ते राहतात. अजीव आहे झाले. हा. अजीव आहे ते. आणि म्हणूनच केवल ज्ञानाचा अतिशय सांगताना नच वाढती नख केश प्रभुत्व ही तयांचे समस्त विद्येचे, समस्त विद्येचे हे घेतलंय की त्यांचे केसही वाढत नाही आणि आता नखही वाढत नाही. जी आदिनाथ स्वामींची जटापर्यंत प्रतिमा दाखवली जाते ती मुनी अवस्थेतली दाखवली जाते. बऱ्याच आदिनाथ स्वामींची प्रतिमा ओळखायचं कारण म्हणजे या कंध्यांपर्यंत त्यांची केश संभार दाखवला जातो आदिनाथ स्वामींच्या प्रतिमेच्या बाबतीत. तर ती त्यांची मुनी अवस्थेत, कारण 1000 वर्षपर्यंत त्यांनी तप केलेलं आहे. छद्मस्त काळ त्यांचा सगळ्यात जास्त आहे, 1000 वर्षाचा, आणि म्हणून ते तसे केस दाखवल्या जातात त्यांचे. आणि केवल ज्ञान झाल्यानंतर आता नख आणि केस वाढत नाही, आणि ते निर्जीव आहे, अजीव आहे. अजीव वस्तू इथेच राहणार आहे. तसंही आहार शरीरही म्हटलं तेही अजीवच आहे, पण त्यासाठी लागलेले परमाणू वेगळे आहे. ठीक, क्लिअर? हो. आता केस राहतात इथे, आपण म्हणतो नख आणि केस राहतात, तर त्यांचे केस तर ते केशलोच वगैरेच करत असतात. मग केवल ज्ञान झालं, मग केस तर वाढतच नाही नंतर. नाही, तर मग ते कशाला केशलोच पंच तितके नैसर्गिक जे आहे ते राहतीलच, ते तेवढे राहतील. छह पर्याप्ती वालों के कितनी जातियां होती है. 6 पर्याप्ती वाल्यांना जाती किती? संज्ञी पंचेंद्रिय जीवांची, तर देव आणि मनुष्यांची, आणि तिर्यांच्या आणि मनुष्यांची. म्हणून देवांची 4 लाख, मनुष्यांची 14 लाख, नारकींची 4 आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांची 4 लाख. संज्ञी पंचेंद्रिय नाही घेतलं, फक्त पंचेंद्रिय तिर्यांच्या. संज्ञी आणि असंज्ञी दोन्ही, कारण 6 नाही, संज्ञीच घ्यावं लागतंय. संज्ञी पंचेंद्रिय तिर्यांची 4 लाख. इसवे तिर्यांची संबंधी 4 लाख जातीय. दोन्हीची घेतली आहे, दोन्हीची आहे ती जाती. नाही, असोज्ञी राहणारच नाही ना, कारण मनोपर्याप्ती पूर्ण हो होईल. ना, हो. पण यांनी कसं घेतलं खालचं वाक्य? तिर्यांच्या संबंधी 4 लाख जातिया 5 पर्याप्ती वालों के भी होती है. म्हणजे 4 लाख जाती ह्या पंचेंद्रिय जीवाच्या सांगितल्या, त्याच्यातल्या संज्ञी वेगळ्या आणि असंज्ञी वेगळ्या अशा केलेल्या नाही. 1 मिनिट कन्फर्म करते. आपण चार्ट पाहताना 26 लाख जाती संज्ञी पंचेंद्रियच्या पाहिलेल्या आहे. संज्ञी पंचेंद्रियच्या 5 आहे, 26 लाख एकूण. हे 28च झाल्या ना, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 14. पंचेंद्रिय तिर्यांच्याच घेतलेल्या आहेत 26 जातीमध्ये. संज्ञी पंचेंद्रिय जातीमध्ये नाही 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 नाही, जीव समासात संज्ञी असंज्ञी लावले. जाती लावताना जाती कशा लावलेल्या आहे? द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय तिर्यंच. संज्ञी असंज्ञी भेद नाही केला. चार्ट पाहाल. हो, चार्ट मध्ये जाती 26 लाख, संज्ञी पंचेंद्रिय संबंधी. नाही, हा पर्याप्तीचा जो चार्ट आपण पाहिला की नाही, त्या चार्ट मध्ये चार्ट 5 सुरुवातीचा चार्ट 5 जाती 84 लाख. फ्रंट म्हणजे सुरुवातीला जाती दिल्या आहे ना, तिथे पहा. नाही, हा तालिका संख्या 71 चार्ट आहे ना, 200 पेज वरचा पर्याप्तीचा फक्त. तर त्यातल्या 6च्या पर्याप्तीमध्ये जाती 26 लाख घेतल्या, संज्ञी पंचेंद्रिय संबंधी. हो, संज्ञी पंचेंद्रिय संबंधी घेतल्या. पण आता संज्ञी पंचेंद्रिय म्हणत असताना आपल्याला देव, नारकी आणि मनुष्य हे पण अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये 26 लाख मध्ये.
आता आपल्याला हो. आणि फक्त तिर्यंच तिर्यंच. पाहायची आहे. हा, तर तिर्यंच्या मध्ये संज्ञी असंज्ञी असा भेद न करता त्यांनी जाती 84 लाख सांगताना फक्त पंचेंद्रिय तिर्यंच असाच भेद केलेला आहे. आणि त्याच्या नाही, 4 पण लाख आपण सांगितल्या. 6 पर्याप्ती घेतल्या तर 6 पर्याप्तीमध्ये मनोपर्याप्ती होईल आणि मग जर असंज्ञी हो, असेल तर ते मनोपर्याप्ती त्यांना राहणारच नाही. नाही राहणार ना. पण असंज्ञी पंचेंद्रिय वाल्यांना पण त्या ठिकाणी जाती जर आपण पाहिल्या असंज्ञी वाल्यांच्या, हम्म. हम्म. तर त्यांनी दोन्ही जाती पंचेंद्रिय तिर्यंच्या 4 लाख घेतलेले. सुरुवातीचा चार्ट बघा, मग क्लिअर तुमच्या लक्षात येते. 84 लाख जाती जिथे दिल्या त्या ठिकाणी पंचेंद्रिय तिर्यंच असा एकच भेद घेऊन 4 लाख जाती सांगितल्या. याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी संज्ञी असंज्ञी असा भेद न करता सामान्य कथन करून 4 लाख जाती टाकल्या. म्हणून असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या जर जाती विचारल्या तर परत 4 लाखाचा आकडा येईल. दोन्ही याच्यात कॉमन टाकलेला आहे, भेद केलेला नाही. म्हणून इथे जो 4 लाख लावलेला आहे आपण आता, तो कसा लावला? पंचेंद्रिय तिर्यंचा. म्हणजे याच्यात तुम्ही संज्ञी आहे की असंज्ञी आहे असा भेद करू नका. सामान्य कथनाने सांगितलं की पंचेंद्रिय तिर्यंच्या 4 लाख जाती राहतील. त्या ठिकाणी वेगळेपणा नाही दाखवला. जसं देवांचं पण पहा, आमचा हा प्रश्न झालेला होता. देवांच्याही 4 लाख जाती सांगितल्या. मग आमच्याही मनात हा प्रश्न आला होता की भवनवासी म्हणजे ज्योतिषवासी किंवा व्यंतर या देवांच्या अलग जाती का नाही सांगितल्या बायांनी? वैमानिक देवांच्या जाती अलग का नाही घेतल्या? किंवा सम्यक दृष्टी झाल्यानंतर वरच्या 9 अणुदिश वगैरे मधल्या जाती अलग का नाही सांगितल्या? तर तशा देव म्हटल्यानंतर कॉमन जाती सांगून टाकल्या 4 लाख. तसं इथे पंचेंद्रिय म्हणत असताना संज्ञी असंज्ञी असा भेद न करता केवळ पंचेंद्रिय. मग समजा असंज्ञी पंचेंद्रियाच्या कुणी जाती विचारल्या, असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या, तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल 4 लाख. म्हणून खालचं वाक्य जे आलेलं आहे तिर्यंच संबंधी 4 लाख जातिया 5 पर्याप्ती वालों के भी होती है. ठीक आहे. आणि हे आता उद्याला पाहू, वेळ झाली आहे आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.